दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं। मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच तापला असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे। क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही। जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे। ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे। न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काल खरं तर करुणा मुंडेंनी पोस्ट केली आणि त्यानंतर चर्चांना आणखी वेग आला। नेमके काय अपडेट्स आहेत, काय घडू शकतं राजीनाम्यासंदर्भात? प्रज्ञा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि विरोधक आज धनंजय मुंडेंचा आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला घेऊन प्रचंड प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळतील। आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल। खरं तर आता जर या संपूर्ण प्रकरणामध्ये चार्जशीट समोर आली असली आणि वाल्मिक कराडच या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असते तरी दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आकांचा आका कोण म्हणून सातत्यानं विरोधकांना प्रश्न विचारला आणि थेट जो अंगुली निर्देश आहे ते धनंजय मुंडेंवर केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे धनंजय मुंडे देखील कामकाजात सहभागी झालेत आणि धनंजय मुंडे असतानाच आज सभागृहामध्ये जोरदार गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल। पायऱ्यांवर देखील विधानभवनाच्या जोरदार गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल। दुसरा मुद्दा माणिकराव कोकाटेंचा आहे। त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखाहून 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे। या प्रकरणामध्ये त्यांच्या शिक्षेला स्थगिती संदर्भामध्ये अजूनही कोर्टामध्ये प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे एकंदरीतच सरकारने या संपूर्ण प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे आणि कोर्टाचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल अशा पद्धतीची भूमिका जरी घेतली असेल तरी राहुल गांधी असतील किंवा सुनील केदार असतील यांच्या बाबतीत जो न्याय लागला होता तो न्याय माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत का नाही असा सवाल उपस्थित करताना विरोधक आपल्याला पाहायला मिळतील। यासोबतच 5 लाखाहून अधिक लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरलेल्या आहेत। या मागच्या महिन्याचा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून आलेला नाहीये। त्यामुळे हा एक मुद्दा या निवडणुकीच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं चर्चेला राहणार आहे आणि विरोधक या 2-3 मुद्द्यांना घेऊन आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।